महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। साठीच्या उंबरठ्यावरही कॉलेजच्या दिवसांची जादू। BA 89-90 बॅचच्या सवंगड्यांनी अनुभवले कोकणचे सौंदर्य। डोक्यावरचे पिकलेले केस, अनुभवांचे गाठोडे आणि वयाची साठी जवळ आलेली, पण या साऱ्या पलीकडे जाऊन जेव्हा हे सवंगडी एकत्र आले तेव्हा वय विसरून गेले आणि आज वयाने या साठीच्या घरात असलेल्या या मित्रमैत्रिणींनी आपले देहभान हरपून आयुष्याच्या या वळणावर पुन्हा एकदा बालपण अनुभवले। निमित्त होते स्वामी विवेकानंद कॉलेज पेण येथील BA 89-90 मैत्री ग्रुपच्या कोकण दर्शन सहलीचे। 28 वर्षांपूर्वी विखुरलेल्या वाटा जेव्हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र आल्या तेव्हा त्या मैत्रीचा सुगंध पुन्हा एकदा चोहीकडे दरवळू लागला। सोशल मीडियाच्या माध्यमातून 8 वर्षांपूर्वी या मैत्रीचे एक इवलेसे रोप लावले गेले होते। आज या रोपट्याचे रूपांतर एका विशाल वटवृक्षात झाले असून त्याच्या सावलीत हे सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आले आहेत। हा केवळ सहलीचा ग्रुप नाही, तर एकमेकांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहणारे एक अतूट कुटुंब बनले आहे। गेल्या 8 वर्षांपासून हा ग्रुप वार्षिक स्नेहसंमेलन, पिकनिक आणि विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे। विशेष कौतुकास्पद आणि मनाला स्पर्शून जाणारी बाब म्हणजे ग्रुपमधील मित्रमैत्रिणींच्या पहिल्या विवाह सोहळ्यासाठी या ग्रुपच्या वतीने आहेररूपी मोलाची आर्थिक मदत केली जाते। एवढेच नाही तर अडीअडचणीत आणि संकटात सापडलेल्या मित्राला आधार देणे किंवा एखाद्या सवंगड्याचे दुःखद निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, अशा सामाजिक जाणीवेतून हा ग्रुप आजही कार्यरत आहे। 28 वर्षानंतर जेव्हा हे मित्रमैत्रिणी एकत्र येतात तेव्हा काळाचे भान हरपून सगळे पुन्हा एकदा कॉलेजच्या कट्ट्यावर असल्यासारखे मनमुराद आनंद लुटतात। दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी आयोजित या सहलीत मित्रमैत्रिणींनी आपल्या कुटुंबासह कोकणातील लोटे, परशुराम, गणपतीपुळे, प्राचीन कोकण, पावस, मार्लेश्वर अशा निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या। कोकणी जेवणाचा आस्वाद घेत मौज मस्ती, भेंड्या आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी धमाल केली। साठीच्या घरात असूनही या मित्रमैत्रिणींचा उत्साह एखाद्या विशीतल्या तरुणाला लाजवेल असा होता। सहलीचा शेवट अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावूक झाला। 2 दिवस एकत्र राहिल्यानंतर निरोप घेताना प्रत्येकाचे मन जड झाले होते। आयुष्याच्या संध्याकाळी अशा निस्वार्थ मैत्रीची साथ मिळणे हे भाग्याचे असल्याची भावना प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होती। निरोप घेताना आपण पुन्हा भेटू, पण तोपर्यंत प्रत्येकजण नीट राहा, स्वतःला जपा असे एकमेकांना बजावताना निरोपाचे क्षण अधिकच जड झाले। शरीराने आपण दूर जात असलो तरी मनाने मात्र आपण याच वटवृक्षाच्या सावलीत आहोत, याच भावनेने पुढच्या भेटीच्या ओढीने अस्वस्थ पण तृप्त मनाने या पिकनिकची सांगता झाली। मैत्री असावी तर अशी, असा आदर्शच्या 89-90च्या बॅचने समाजासमोर ठेवला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भुईर, पेण। आणि देवाचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकामेकाच्या घरी येणं जाणं होत असतं। या देवीचे नाव आहे वाघजाई। हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो। 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता, त्याला आमच्या भाविश्वामध्ये देवत्वाचं स्थान होतं। आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, सापनाग याची पूजा करतो, म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसे आहोत। म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाची संबंधित ठेवलं की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली। कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता। त्यांनी त्यासोबत युद्ध करून त्याला 40 ते 50 किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली। म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात। कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो। जांभा दगडाचा हा जो पक्का रस्ता बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात। ही पाखाडी 400 वर्षापूर्वीची जुनी आहे। तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती, पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली। आज आपल्याला ही फक्त प्राचीन कोकणमध्ये पाहायला मिळते। पूर्वी अशा सर्वसामान्य पाखाड्या
ग्रामदेवतेच्या मंदिरेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. मी लास्ट सांगते, फोटो काढण्यासाठी